नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 8 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. सप्टेंबर 2025 नुसार महाराष्ट्राचे कामगार मंत्री कोण आहेत? आकाश फुंडकर हे आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कारखान्यातील कामगारांच्या दैनंदिन कामाच्या तासांमध्ये वाढ करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. कारखाने अधिनियम 1948च्या कलम 65 मध्ये कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तास होती. ती आता 12 तासापर्यंत करण्यात आली आहे. हे नियम फक्त 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनावर लागू होतील. कोणत्या देशात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 5 कोटींची निधी मंजूर केला आहे? लंडन, UK या देशात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी महाराष्ट्र मंडळ लंडन या संस्थेला देण्यात आला असून त्याद्वारे लंडनमधील चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करून महाराष्ट्र भवन उभारले जाईल. या भवनामुळे लंडनमधील मराठी समुदायाला स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र मिळणार आहे. महाराष्ट्र मंडळ लंडन ही संस्था 1932 मध्ये NNC केळकर यांनी स्थापन केली होती, जे महात्मा गांधींचे सचिव होते. रेमंड मॅग्सेसे पुरस्कार 2025 मिळवणारी भारतातील पहिली संस्था एज्युकेट गर्ल कोणत्या राज्यातील आहे? राजस्थान या राज्यातील आहे. दुर्गम गावांमधील शाळांबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला 2025च्या रेमंड मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही संस्था 2007 मध्ये सफीना हुसेन यांनी स्थापन केली होती. तिचे पहिले कार्य राजस्थानच्या पाली जिल्ह्यात 2008 मध्ये सुरू झाले. ही संस्था मुख्यतः राजस्थानमधील 12 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. ऑपरेशन स्वर्ण कोणत्या राज्याने स्वर्णमुखी नदीच्या पुनर्जीवनासाठी सुरू केले आहे? ऑपरेशन स्वर्ण हे आंध्र प्रदेश राज्याने स्वर्णमुखी नदीच्या पुनर्जीवनासाठी सुरू केले आहे. ही योजना तिरुपती अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे सप्टेंबर 2025 मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. याचे उद्दिष्ट नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचे पुनर्जीवन, अतिक्रमण निर्मूलन, पर्यावरणीय संतुलन राखणे आणि पर्यटन विकास करणे आहे. 82व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात बेस्ट डायरेक्टर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली? अनुपर्णा रॉय ही बनली आहे. इटलीमध्ये व्हेनिस येथे आयोजित 82व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट निर्माती अनुपर्णा रॉय यांना सॉन्ग ऑफ द फॉरगॉट ट्रीज या पहिल्याच चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवाच्या ऑरिझॉन या विभागात नवोन्मेषासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून तो मिळवणाऱ्या अन्नपूर्णा राय या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक इनसाइड पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? KJS ढिल्लन हे आहेत. ते भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल आहेत आणि त्यांनी या पुस्तकात त्यांच्या सैनिकातील अनुभवांवर आधारित माहिती दिली आहे. या पुस्तकाचे विमोचन आपले थलसेना अध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले आहे. कोणत्या प्रख्यात लेखकाला प्रोफेसर VK गोकक पुरस्कार 2025 ने सन्मानित केले आहे? आनंद V पाटील या प्रख्यात लेखकाला प्रोफेसर VK गोकक पुरस्कार 2025 ने सन्मानित केले जाईल. प्रख्यात लेखक आनंद V पाटील यांना बाल साहित्यातील त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ 7 सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथे प्रोफेसर VK गोकक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कन्नड साहित्यात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या लेखकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. भारतीय विद्या भवन, बंगळुरू आणि विनायक गोखले वाङ्मय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. कोणत्या देशाने 16व्या शतकातील
संत समाजसुधारक श्रीमंत शंकरदेव यांच्या मार्गदर्शनाखाली विणलेले वृंदावनी वस्त्र भारताला उधार देण्याची घोषणा केली आहे. ब्रिटन देशाने 16व्या शतकातील संत समाजसुधारक श्रीमंत शंकरदेव यांच्या मार्गदर्शनाखाली विणलेले वृंदावनी वस्त्र भारताला उधार देण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन यांनी 16व्या शतकातील संत समाजसुधारक श्रीमंत शंकरदेव यांच्या मार्गदर्शनाखाली विणलेले वृंदावनी वस्त्र भारताला उधार देण्याची घोषणा केली आहे. हे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाचे रेशमी वस्त्र 2027 मध्ये आसाममध्ये प्रदर्शित केले जाईल. हे वस्त्र भगवान कृष्ण आणि विष्णूच्या दशावतारांच्या महत्वपूर्ण चित्रांनी सजलेले आहे, ज्यात शंकरदेवाच्या कवितांचाही समावेश आहे. सप्टेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन कोठे केले आहे? जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबई येथे केले आहे. या टर्मिनलचे नाव भारत मुंबई कंटेनर टर्मिनल आहे आणि ते PSA इंटरनॅशनलने विकसित केले आहे. हे 48 लाख TEU 20 फूट समतुल्य क्षमता सह भारतातील सर्वात मोठे स्वतंत्र कंटेनर टर्मिनल बनले आहे. कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी निवडणुकीत पराभव पत्करल्यामुळे राजीनामा दिला आहे? जपान देशाच्या पंतप्रधानांनी निवडणुकीत पराभव पत्करल्यामुळे राजीनामा दिला आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी निवडणुकीत पराभव पत्करल्यामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. जपानची राजधानी टोकियो असून चलन येन आहे. पंतप्रधान मोदींनी शिगेरू इशिबा यांना बेशकिमती दगड आणि चांदीच्या चॉपस्टिकने बनलेले बाउल सेट भेट दिले होते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.